राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. धनंजय मुंडे आहेत ना, हे आता सध्या मंत्री आहेत. ठीक आहे. आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब हे आता काही काळापुरते मंत्री आहेत. लवकरच त्यांचा राजीनामा येण्याची दाट शक्यता आहे, कारण तशा प्रकारचे मंत्रालयामध्ये सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. धनंजय मुंडेंना पाठीमागे तुम्हाला आठवतं सगळ्यांना की धनंजय मुंडेंवरती आरोप झाले, आजही आरोप होतात. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील बोलतात की जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत पारदर्शकपणाने या केसला हे सगळी तपास होणार नाही आणि संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही. साधी सिंपल गोष्ट आहे. धनंजय मुंडे साहेब वाल्मिकी कराडचे अत्यंत जवळचे आहेत. मी धनंजय मुंडे साहेबांना आदराने बोलतो. धनंजय मुंडे साहेबांचं आणि वाल्मिकी कराडचं नातं काय आहे हे पंकजा मुंडे ताईंनी बोलून दाखवलं की धनंजय मुंडेंचं पाणी हलत नाही वाल्मिकी कराडांशिवाय. हे बोलले होते की नाही भगवानगडावरती. मी काय बोलतोय का? आता मग धनंजय मुंडेंचा आणि वाल्मिकी कराडचा किती संबंध घट्ट आहेत हे ह्या वाक्यावरून तुम्हाला कळेल. दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्टीमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड हे एकत्र आहेत. राजकारण असो, समाजकारण असो किंवा एखादी कुठली गोष्ट असो, ती कुठली गोष्ट आहे ती तुम्ही समजून घ्या. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे दोघंजण सोबत आहेत. म्हणजे धनंजय मुंडेंचा अगदी जीव आहे वाल्मिकी कराड. आणि वाल्मिकी कराडांवरती अत्यंत गंभीर झालेले आरोप ह्या सगळ्या गोष्टीतून वाचवण्यासाठी आपला जवळचा मित्र का नाही एखाद्याला मदत करणार? 100% मदत करणार. भले तो मंत्री असू द्या किंवा साधा माणूस असू द्या. आमच्यावरनं घ्या ना गोष्ट. तुमचा जर एखादा मित्र अशा अडचणीच्या ठिकाणी असेल, मित्र म्हणून तुम्ही मदत नाही करणार का? मग इथं तर मैत्रीपेक्षाही जवळचं नातं आहे. रक्ताचं नसलं तरी जीवाचं नातं झालेलं आहे यांचं. मग या गोष्टीची मनामध्ये भीती वाटते संतोष देशमुखांच्या कुटुंबाला, धनंजय देशमुख यांना, की जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत वाल्मिकी कराडची पूर्ण चौकशी होणार नाही आणि त्या ताकदीनं चौकशी होणार नाही. कारण एक आपला जवळचा मित्र कॅबिनेट मंत्री आहे. विचार करा तुम्ही, कॅबिनेट मंत्री काय साधा हे नाही आहे. आणि या गोष्टीमुळे दबाव येतो आहे कुठेतरी यंत्रणांवरती, असं सगळ्यांना दिसते. तुम्हालाही दिसते, आम्हालाही दिसते आणि त्या कुटुंबालाही दिसते. बिचारे त्या कुटुंबाला जर न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती उतरत असेल तर लज्जास्पद गोष्ट आहे या राज्यासाठी. आणि आपण गर्वाने मिरवतो आणि आहे आपण खरं तर शिवछत्रपतींची ही भूमी आहे. त्यांच्या भूमीमध्ये जर एखाद्या व्यक्तीला अन्याय झाला म्हणून न्याय मागण्यासाठी जर रस्त्यावरती उतरून आंदोलनं करावं लागत असतील, अन्यायाची अपेक्षा करत करत 50 दिवसानंतर देखील आरोपी यातून फरार असेल, तर ह्याच्यासारखी मोठी शोकांतिका नाही आहे. मित्रांनो, धनंजय मुंडे राजीनामा आज देतील किंवा उद्या देतील. ह्या 2 ते 3 दिवसामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा येईल असं बोललं जाते. का बोललं जाते? अंजली दमानिया आणि अजित पवार, खरं तर यांचा 36चा आकडा आहे. का तुम्हाला सांगतो. छगन भुजबळांचा घोटाळा अंजली दमानिया यांनी बाहेर काढला. एकनाथ खडसेंचा देखील घोटाळा अंजली दमानिया यांनी बाहेर काढला. आणि अंजली दमानिया यांनी बऱ्याच नेत्यांचा घोटाळा हा बाहेर काढलेला आहे. ठीक आहे. मला वाटतं 72,000 कोटीचा जो घोटाळा आहे, 70,000 कोटी की 72,000 कोटी, या प्रकरणामध्ये देखील अंजली दमानिया यांचं मोठं योगदान आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये अजितदादांचं आणि अंजली दमानिया यांचं 36चा आकडा आहे. अजिबात कधी पटत नाही. का? भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून. ठीक आहे. परंतु अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेतली काल, आणि भेटीच्या अगोदर त्यांनी एक ट्विट केलेलं म्हणा किंवा एक मीडियाशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की अजित पवार आणि माझा 36चा आकडा आहे. तरी देखील भ्रष्टाचार हा वेगळा आहे आणि ही जी अमानुषपणे हत्या करणं, माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे, हे दोन्ही डिफरंट आहेत. भ्रष्टाचार वेगळे आणि हत्या करणं वेगळे. आणि ही हत्या म्हणजे काही साधी हत्या नाही आहे. ही क्रूरतेने, म्हणजे तालिबानी पद्धतीची हत्या आहे आपण असं म्हणू शकतो. इतक्या क्रूरपणे हत्या करणं, परत आपल्याला ते वारंवार बोलून दाखवायचं नाही आहे. परंतु ही गोष्ट तुम्ही समजून घ्या की त्या गोष्टीचं गांभीर्य किती आहे, त्या हत्येचं गांभीर्य किती आहे. म्हणून 36चा आकडा असल्यानंतर देखील अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेणं योग्य ठरवलं. कारण त्यांना माहिती आहे की अजित पवार जरी भ्रष्टाचाराच्या गोष्टींमध्ये थोडे वेगळे असले तरी माणुसकीने आणि मनाने अजितदादा खूप मोठे आहेत. अजितदादा अशा कुठल्याही हत्यारांना, अशा कुठल्याही मर्डररला कधीही पाठीशी घालणार नाहीत. हे अजितदादांचं मन मोठं आहे. अजितदादांच्या आपल्या स्वभावावरनं कळतं, भले बाकीचं त्यांचं काही असू द्या. म्हणून या विश्वासाने अंजली दमानिया अजित पवारांना भेटायला गेल्या. अंजली दमानियांकडे बरेच पुरावे आहेत. आता पुरावे कुठले आहेत? ऑफिस टू प्रॉफिट असं काहीतरी एक हे आहे,
कायदा ॲक्ट आहे ना. म्हणजे ह्या ॲक्टनुसार जर एखादा आमदार, मंत्री, खासदार किंवा एखादा कॅबिनेट मंत्री असेल, केंद्रीय मंत्री असेल, जर तो मंत्रिपदावरती असेल तर तो आणि त्याची कुटुंब म्हणजे पत्नी हे तर दुसरा कुठला लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणजे व्यावसायिक म्हणा किंवा सरकारी व्यावसायिक, असा कायदा आहे. मग हा कायदा असताना देखील धनंजय मुंडेंची पत्नी, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे जे परळीमध्ये पॉवर प्लांट आहे ना, सोलर प्लांट आहे, त्या प्लांटची जी काही राख निघते या राखेच्या व्यवसायामध्ये पार्टनर आहेत धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड. मग साधी सरळ गोष्ट आहे की ऑफिस टू प्रॉफिट हा जो काही ॲक्ट आहे या ॲक्टचं उल्लंघन केलं जाते. हा ॲक्ट सांगतो की मंत्री आणि आमदार असताना तुम्ही अशा प्रकारची कुठलंही प्रॉफिट कमवू शकत नाही तुम्ही इतर गोष्टींकडून. म्हणजे फार हास्यास्पद गोष्ट आहे खरं सांगायचं झालं तर. साधा नगरसेवक निवडून आला म्हणजे निवडणुकीला उभा राहिला तर नगरसेवकाला तुम्हाला सांगतो तो भिकारी असतो उभं राहताना, आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये तो करोडपती होतो. आणि तरी आपण बोलतो की ऑफिस टू प्रॉफिट तो यूज नाही करत. असं राज्यामध्ये देशामध्ये कुठलंही नाही, फक्त हा कायदा नावापुरता आहे. ह्या कायद्याला सगळेजण फाट्या मारतात. अलग लक्षात गोष्ट, कारण कुठलाही आमदार, कुठलाही मंत्री असा अजिबात तुम्हाला मिळणार नाही जो आमदार होताना त्याची प्रॉपर्टी 10 रुपये आहे आणि आमदारकी संपली की त्याची प्रॉपर्टी 8 रुपये, 2 रुपये तर कमी झाली पाहिजे 5 वर्षामध्ये. असं तुम्हाला कधीही बघायला भेटत नाही. जर 10 रुपये तुमची प्रॉपर्टी आमदारकी लढवताना असेल, आमदारकी संपेपर्यंत ती 10 रुपयाची प्रॉपर्टी तुमची 10,000 करोडपर्यंत जाते. म्हणजे प्राईज बघा तुम्ही किती पैसे कमवतात हे लोक. आणि मग ऑफिस टू प्रॉफिटशिवाय कमवतात का? तरी देखील या सगळ्या कायद्यांचं उल्लंघन होतं. परंतु धनंजय मुंडे असतील, राजश्री मुंडे असेल, वाल्मिक कराड असेल, ह्या तिघांचं पार्टनरशिप असल्यामुळं हा देखील एक खूप मोठा ऑफेन्स आहे, खूप मोठा हा गुन्हा आहे, जो आरोप आहे धनंजय मुंडेंवरती. आणि याच आरोपांमुळे तुम्हाला सांगतो सोनिया गांधींना देखील ज्यावेळेला त्या नॅकच्या अध्यक्ष होत्या, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय सल्लागार जे पंतप्रधानांना देतात है ना कमिटी, त्या नॅकच्या त्या अध्यक्ष असताना देखील त्यांच्यावरती आरोप केलेला, कारण त्या खासदार देखील होत्या आणि त्या नॅकच्या अध्यक्ष देखील होत्या. असो त्यानंतर त्यांनी कायद्यामध्ये बदल केले, कारण म्हणतो ना ज्याच्या जिसकी बैस उसकी लाठी. त्यांच्याकडे सरकार होतं, मनमोहन सिंग त्यावेळेला पंतप्रधान होते आणि सरकारच त्यांच्या हातातलं असल्यामुळं मग ते जसं पाहिजे तसं कायद्याला वळवत होते आणि त्यांनी वळवला. असो त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही, परंतु म्हणजे तुम्हाला गांभीर्य किती गोष्ट मोठी ती सांगायचं आहे की सोनिया गांधी देखील अडचणीत आल्या होत्या. त्यामुळं धनंजय मुंडे ऑफिस टू प्रॉफिट या ॲक्टनुसार अडचणीत येणार आहेत. त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. फक्त आता हे ऑफिस टू म्हणजे प्रॉफिट हा ॲक्ट आहे ना, ह्याच्यामध्ये मंत्रिपदच जात नाही तर आमदारकी देखील जाते. फक्त घेतली पाहिजे इलेक्शन कमिशननी. हा सगळा मॅटर इलेक्शन कमिशनकडे देखील जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडेंवरती बरेच आरोप होतात. जनसामान्यांची साधी सरळ भावना आहे की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हस्तक्षेप असतो किंवा मानसिक दबाव तरी आहे यंत्रणेवरती की यार मी वाल्मिक कराडची हा प्रश्न विचारला, तो प्रश्न विचारला तर ते मंत्री आहेत, माझं पुढचं प्रमोशन, माझं फ्युचर, माझं फॅमिली, या सगळ्या गोष्टी विचार करावं लागतात यंत्रणांना. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली दबाव येऊ शकतो असं जनसामान्यांची भावना आहे. आणि जनसामान्यांना वाटतं की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, जेणेकरून संतोष देशमुखांच्या केसमध्ये जे जे आरोपी आहेत, मी नाव नाही घेत, जे जे आरोपी आहेत त्यांची खोलवर जाऊन चौकशी होईल आणि जे आरोपी ह्यामध्ये सिद्ध होतील ते फासावर लटकतील. संपला विषय. त्यानंतर धनंजय मुंडेंनी गृहमंत्रीपद जरी मिळवलं, आम्ही सगळ्यात पहिले अशी व्यक्ती असू की धनंजय मुंडे साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी जाऊ. परंतु तोपर्यंत तरी वेळ द्या ना, तोपर्यंत तरी चौकशी तर होऊ द्या. रामदास आठवले देखील परवा दिवशी बोलले काहीतरी, परंतु त्याच्यानंतर बोलले की नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. आता नैतिकता, माणुसकी हा प्रश्न फार संपलेला आहे. कारण 50-50 दिवस आरोप झाल्यानंतर जर एखादा व्यक्ती राजीनामा देत नसेल तर या व्यक्तींमध्ये म्हणा किंवा अशा गोष्टींमध्ये नैतिकता पूर्ण संपून जाते, मरून जाते. त्याच्यामुळे नैतिकता या ठिकाणी कामाला येत नाही. आता कायदेशीर प्रक्रियामध्ये अजितदादा पाठीमागे एकदा बोलले होते की जोपर्यंत माझ्याकडे पुरावे येत नाहीत तोपर्यंत मी धनंजय देशमुखांवरती कारवाई करणार नाही, असं बोलून त्यांनी पाठराखण केलं. एवढंच नाही, शिर्डीमध्ये ज्यावेळेला राष्ट्रवादी पक्षाचं संमेलन होतं त्यावेळेला शिबिर होता, त्या शिबिरामध्ये धनंजय मुंडेंनी एक भाषण ठोकलं आणि त्या भाषणामुळे त्यांनी डिफेन्स म्हणजे स्वतःचा बचाव केला. आणि इतकं भारी भाषण ठोकलं की अजितदादांना देखील त्या भाषणाची किंवा अजितदादांना देखील धनंजय मुंडेंबद्दल बोलायला भाग पडलं. आणि
अजितदादा बोलले की धनंजय मुंडे बाबा पाठीमागेले मोठा अडकला होता, आता वाचला. आता वाचला, अजून म्हणजे आता ह्यातनं बाहेर पडतोय. अजून ती तपासच सुरू आहे. लगेच तुम्ही ठरवून टाकलं म्हणजे तुमची मानसिकता कशी आहे हे त्या भाषणातून तुमच्या कळलं की तुमची मानसिकता आहे की धनंजय मुंडेंना यातून काहीही करून वाचवणे आहे की नाही मानसिकता. मग आता पुरावे तुम्हाला दिलेले आहेत अंजली दमानिया यांनी. ऑफिस टू प्रॉफिट ॲक्टमध्ये ह्या सगळ्या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे आरोपी आहेत. त्यांची पत्नी त्यांच्यामध्ये दिसते की राजश्री मुंडे प्रॉफिट घेताना दिसते समोरच्या कंपनीकडून. हे ॲक्टचं उल्लंघन आहे. हा पुराव्यानुसार तर तुम्ही राजीनामा घेतलाच पाहिजे. आणि आपले अजित पवारांनी अंजली दमानिया यांना आश्वासन दिलेलं आहे की रात्री त्यांची खरं तर भेट झाली आणि आज दुपारी 12 ते 1च्या दरम्यान आज खरं तर कॅबिनेट बैठक आहे आणि कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री सगळे भेटत असतात. धनंजय मुंडे आजच्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहतात का हे बघणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, कॅबिनेट मंत्री मीटिंगच्या वेळेला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा होणार आहे. त्याची बरीचशी कारणं आहेत. दोन पालकमंत्रीपदं अडकलेत. परत मनोज जरांगेंचा विषय आहे जे मराठा समाजासाठी आरक्षणासाठी बसले. आज 4था दिवस आहे. हा प्रकरण आहे आणि वाल्मिक कराड असेल आणि धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा विषय असेल. बरेच प्रकरण आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे मिळून चर्चा करतील. आणि आजच असं एक बातमी आपल्याला आतमधली येते. एका खास महत्त्वाच्या व्यक्तीने सांगितले BJPकडून आणि BJPच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून धनंजय मुंडेंना म्हणजे मंत्रिमंडळात ठेवू नये असं एक जनमानस तयार झालेलं आहे वरिष्ठ लोकांचा. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंमुळे राज्याचं नाव बदनाम होते, महायुतीचं नाव बदनाम होते. राष्ट्रवादीचं तर होते, परंतु राष्ट्रवादी ही महायुतीचं एक पार्ट असल्यामुळं महायुतीचं देखील नाव बदनाम होते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे धनंजय मुंडेंना काही काळासाठी मंत्रिपदावरनं बाजूला करावं, जेणेकरून ही बदनामी तर होणारच नाही आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास देखील लागेल. एक गोष्ट तुम्ही विसरू नका, संतोष देशमुख हे फक्त मस्साजोग गावचे सरपंच नव्हते. सरपंच संतोष देशमुख BJPचे बूथप्रमुख होते. देवेंद्र फडणवीस साहेब इतके हुशार आहेत व्यक्तिमत्व, ते त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्याची झालेली हत्या कदापि सहन करणार नाहीत. त्या गोष्टीचा ते बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. हे देवेंद्र फडणवीस बोलत जरी नसले तर त्यांच्या डोक्यामध्ये काय गोष्टी चालतात त्याचा अंदाज कोणी लावू शकत नाही, कारण देवेंद्र फडणवीस हे भविष्यातले नवीन चाणक्य आहेत. मित्रांनो, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा की नाही द्यावा तर कधी द्यावा हा कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि जर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तर या तपासामध्ये पारदर्शकता येईल का ते देखील कमेंट करून तुम्ही सांगा. बाकी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय मल्हार.